1 2 1 2 3 4 नाना. ए तारा ना. हा. अगं अरे काय करतोयस तू? मी काय आता तुझ्या पाठीचा व्हिडिओ तयार करून टीजर मध्ये टाकू का? हे भारी आयडिया आहे, एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे. काय बोलतो अजय? गपरे काही काय पार्टीचं शूट. ही काय कॉन्सेप्ट आहे काय? बरं हा मला ना आतून एक गट फिलिंग्स येतात की उद्याचा आपला परफॉर्मन्स भारी होणार आहे. अरे भारी नाही, लय भारी होणार. संग्राम, हा चेहरा लक्षात ठेव. तराना अरे हा सॉरी तराना. उद्याचा परफॉर्मन्स लक्षात ठेव. आपली गँग भारी, आपला मानस भारी, आपला उद्या होणारा परफॉर्मन्स. येस गाईज येस, वी आर गोइंग टू रॉक. काय मानस, बरोबर आहे ना? येस येस ऑफकोर्स. म्हणजे मी एकटा करणार असलो तरी आपण सगळे एकत्र परफॉर्म करणार आहोत ना. आणि आपण ऍज अ टीम तिकडे पोहोचल्यानंतर चला चला परत. Come on guys. 1 रेवती, तू ऐकलंस की नाही? आम्ही सगळे आग लावणार आहोत, आग. म्हणजे वी ऑल आर व्हेरी एक्साइटेड. आणि आपला परफॉर्मन्स एकदम सुपर हिट होणार आहे, राईट गाईज? रेवती, अगं इन्व्हेस्टर्स ना एकदम इम्प्रेस होणार आहेत. म्हणजे आम्ही एकदा परफॉर्म करायला लागलो. गाईज एक बॅड न्यूज आहे. उद्याच्या परफॉर्मन्स मध्ये सॅव्हिओ ड्रम्स वाजवणार होता, बट अनफॉर्च्युनेटली नाव ही कांट, कारण त्याचा ऍक्सिडेंट झालाय. आता लास्ट मोमेंट मी ड्रमर कुठून अरेंज करू? आय जस्ट डोंट नो व्हॉट टू डू. आणि आपल्याला असा कोणीतरी ड्रमर हवा जो सॅव्हिओचा तोडीच परफॉर्म करू शकेल. लास्ट मोमेंट मी ड्रमर कुठून अरेंज करणार आहे, आय जस्ट डोंट नो. आणि ड्रमर शिवाय मानसचा परफॉर्मन्स खूपच फ्लॅट होईल. व्हॉट डू वी डू नाव? कुठून आणू मी ड्रमर? गेट इट डन मॅन. सॉरी. रेवती, प्रॉब्लेम सॉल्व. माझा एक मित्र आहे, म्हणजे माझा खूप चांगला मित्र आहे तो. आणि तो खूप मस्त ड्रम्स वाजवतो. इनफॅक्ट आम्ही दोघांनी एकत्र परफॉर्म केलंय बरेचदा. मी पाहिजे तर त्याला बोलवतो, तू त्याला भेट आणि मग पुढचं तू ठरव. या दिस साउंड्स ग्रेट. तुझ्याकडे ड्रमर आहे, गेट हिम, विल लॉक हिम. ओके. आणि हो, माझी एक अर्जंट मीटिंग आहे आता. आय बी देअर. पण तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला लगेच फोन करा. आय बी अवेलेबल ऑन फोन. ओके. आणि येस, वी आर लॉकिंग द ड्रमर. ओके. हॅलो समीर, तुला आत्ताच्या आत्ता आरबीके मध्ये यायचं? हो आत्ता. हो लगेच या. बाय. ऐक, डोंट वरी, मी आहे ना.
हे बघ मला सांग जास्तीत जास्त काय होईल, वैद्य तुला कामावरून काढून टाकेल, राईट? डोंट वरी, मी म्हणालो ना मी आहे म्हणून. मी तुझ्यासाठी काहीतरी करेन, ओके? आणि हे बघ, तू काही केलंयस असं अजिबात कळता कामा नाहीये. एक लक्षात ठेव, वैद्य ही खूप शार्प आहे. हा सगळा तिचा ट्रॅप आहे. त्याच्यामुळे तू काही कन्फ्युज करायला जाऊ नकोस. बाय. काय वाटतं विनोद, वैदेहीला त्याच्या विरोधात पुरावे मिळाले असतील? नाइस हेअरस्टाईल मॅन. समीर, डूड यार तू यहाँ पे बैठा है, मैं तेरे को कहाँ पे ढूंढ रहा हूँ. बाय द वे दिस सेक्शन ऑफ द ऑफिस इज फॅन्टॅस्टिक I ॲक्च्युअली. know, ऑफिस I इज know. ब्रिलियंट आहे. दिस इज बरं ऐक ना, मी ज्याच्यासाठी तुला बोलवलंय ते बोलायला सुरुवात करूया. ऑफ कोर्स या गो. बस ना. ओके, सो आरबीकेचा उद्या एक परफॉर्मन्स. येस. हां, सो आरबीकेमध्ये एक सॅव्हिओ नावाचा एक ड्रमर होता. का तुम्ही त्याला ते का बोलवायचा? कारण त्याचं ते नाव आहे. व्हाट सिरियसली? नाव असतं का? आय एम सॉरी, दॅट्स जस्ट फनी मॅन. त्याचा ऍक्सिडेंट झालाय. दॅट इज नॉट फनी. राईट. तर त्याच्याऐवजी तुला ड्रम्स वाजवायचे. तुझं नाव मी सजेस्ट केलंय. ओके. हो डूड, थँक्यू सो मच. कमाल. हँग ऑन, म्हणजे माझ्याकडे प्रॅक्टिस करायला वेळ नाहीये. एक्झॅक्टली, वेळ आहे पण खूप कमी. म्हणून तू आल्या मी डायरेक्ट मुद्द्याला हात घातला. ओके ओके हां येस. सो पाणी. अरे थँक्यू सो मच. थँक्स. हाय, मी तराणा. आय एम सॉरी, कम अगेन. तराणा. तराणा. आणि मानस, अरे तू याला आपल्या स्टाफशी ओळख करून दे ना. नाही सॉरी, आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. आतापर्यंत ह्याची ओळख म्हणजे आपला उद्याचा ड्रमर. ओके. हा, आपल्याकडे वेळ नाही. ओके, सो आम्ही आता कामाला लागतो. तू पाहिजे तर जा. बरं. आणि काही लागलं तर नक्की सांगा. हो नक्की. थँक्स. थँक्स. एक ओळख तरी नवीन. लेट मी सी व्हॉट मोर फनी नेम्स दिस ऑफिस. समीर, नको ना, बस ना प्लीज. आत्ता नको, आपल्याकडे खरंच वेळ नाहीये. हां, प्रॅक्टिस करायला खूप कमी वेळ आहे. ओके अंडरस्टूड. ओके हां ठीक आहे. सांग काय करायचं मग आता? हां, सगळ्यात आधी तुला गाणं ऐकवतो. ऑफकोर्स दॅट्स अ स्टार्ट. त्याच्यानंतर साधारण एक रिदम पॅटर्न तुला सांगून ठेवतो. राईट. सी, कसा आल्या आल्या स्वतःच्याच माणसांना घुसवतोय. अगं गरज आपल्यालाच आहे ना. उलट मानस कंपनीची मदत करतो. घुसवलं काय म्हणतेस? संजू, जो म्हणाले ना घुसवायला लागलाय तो घुसवायला लागलाय. काय
शुभमने किती मध्ये विकत घेतले? अभिषेक तुला? नाही मॅम, मी काही नाही केलंय. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मॅम. विश्वास ठेवा माझ्यावर, मी काहीच नाही केलंय. अच्छा, तुला काय वाटलं अभिषेक? तू माझ्या ऑफिस मधून माहिती चोरून त्या शुभमला देत राहशील, त्याचे उत्तम पैसे घेशील आणि इथे तुझी नोकरी सुरूच राहणार आणि तू रिटायर होईपर्यंत मला काहीच कळणार नाही. मॅम तसं खरंच काही नाहीये. तेच म्हणते मी, असं काही नाही, असं काहीही होणार नाही. कारण तुझी चूक, तुझं पाप कळलंय मला आता, आणि तेही पुराव्यांसकट. माझ्या कंपनीमध्ये काय कमी होती की तू अशी गद्दारी केलीस? आणि गद्दारीला माफी नाही. ते सगळे पुरावे मी पोलिसात देणार आहे, तुझ्यावर चीटिंगची केस करणार आहे आणि तुला जेलमध्ये पाठवणार आहे. मॅम मॅम अहो ऐका तर. मॅम अहो मी काहीच नाही केलं. मॅम माझं ऐका तरी, मला बोलायची तरी संधी हे द्या. बघ, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. ओके मॅम अहो खरंच मी काही केलं नाहीये. मला हे बघ, तू आत्ताच्या आत्ता तुझं रेजिग्नेशन लेटर टाईप कर. मॅम अहो मला एक संधी तरी द्या. आणि तू तसं करणार नसशील ना, तर मी तुला एनिवे कामावरून काढून टाकणारच आहे, विथ इमिजिएट इफेक्ट. विश्वास, निर्मला, अरे कोणीतरी मदत करा माझी. मॅम मॅम प्लीज मदत करा हो माझी. अहो मी प्लीज माझं ऐकून तरी घ्या. मला एक संधी तरी द्या हो मॅडम, प्लीज. प्लीज निघा सगळ्यांनी, प्लीज. मॅम प्लीज मला बोलू तरी द्या एकदा. व्हॉट? तू उद्या मानस बरोबर परफॉर्म करणार आहेस? यस, अरे आखिर तुमने समीर को समझा ही क्या है, और ये तो बस शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. तान्या यार, मला ना फक्त एका ब्रेकची, एका चान्सची गरज होती, आणि यु नो तो मला या परफॉर्मन्स मधून मिळतोय, ते पण RBK मध्ये. आय एम लाईक वाव. बाकी तर तुला माहिती आहे यार, माझ्यामध्ये टॅलेंट असं असं आवासून भरलंय. वाचून नाही, हसून ठासून भरलंय असं म्हणायचंय तुला. कळलं मला, भावना पोचले ना. कळलं. मग झालं तर. सो दॅट्स इट, दिस ब्रेक. अरे ह्याच्यानंतर तर म्हणजे जो काही माझा प्लॅन आहे ना, म्हणजे तानिया यु नो आय एम थिंकिंग ना की मी ना आता इथे होती, कुठे गेली? ए तानिया, ए समी समी समी, तू काय थांब. हे बघ, हा ड्रेस तू गायब कुठे जा. अरे सर्विस नव्हती ना. थांब, हा ड्रेस घालू की हा घालू? अबे प्लीज, मला आत्ता शॉपिंगच्या बद्दल विचार सुद्धा करायला लावू. अरे प्लीज ना, लेट मी चूज ना, प्लीज प्लीज प्लीज. हेल्प. व्हाय एम आय लुकिंग ॲट युअर ड्रेसेस? म्हणजे मी तुझ्या बरोबर येणार ना उद्या, तू परफॉर्म करणार म्हणजे. एक्झॅक्टली, मी परफॉर्म करणार आहे, सो आपण माझे कॉस्ट्युम डिस्कस करूया ना. तुझे काय करतोय? अरे असं काय करतोस? मी पण छान दिसले पाहिजे ना, मी पण स्मार्ट दिसले पाहिजे. तुझी बॉस काय म्हणेल? शेवटी त्या परफॉर्मन्स मधल्या ड्रमरची फियांसी आहे ना मी. वो तानिया, फियॉन्से? फियॉन्से म्हणायला आपलं लग्न ठरलेलं असावं लागतं, किंवा ऍटलिस्ट एंगेजमेंट झालेली असावी लागते. आपलं तसं काही नाहीये, सो फियॉन्से इज स्ट्रेचिंग इट. काय सुरू आहे? अगं त्यांचं काहीतरी दोघांच्या गुफ्तगू असतील ना, तू कशाला विचारतेस? आत्या, यू आर ऍब्सोल्युटली राईट. पण तरी मला खूप बरं वाटतंय तुम्ही इकडे आलात. मला खूप भूक लागली आहे. काय आहे? मी की नाही आज दही वडे केलेत. नको नको, दही वडे नको, प्लीज प्लीज प्लीज, नको नको नको. काय झालं? कोण ओरडलं? नूडल्स बनवल्यात तुम्ही? मग किती दुष्ट आहात तुम्ही. तुला काय वाटलं मी दही वडे करीन? चला
चला चला बसूया खायला. आता भांडू नका, आता खा. हा. जड मनाने आणि जड पोटाने मी आता सांगतो, आम्ही निघतो आता. बट आत्या थँक्यू सो मच. नूडल्स कमाल होते, म्हणजे मला चायनामध्ये गेल्यासारखं वाटलं. थँक्यू. बरं समीर, होप यू आर रेडी. उद्याचा आपला परफॉर्मन्स खूप क्रिटिकल आहे. हं? आणि आपल्याला आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. ओके ओके. सो घरी जा, शांत झोप आणि उद्या फ्रेश मूड मध्ये तिकडे पोहोच. हे तू मला सांगतोयस का स्वतःला? Don't worry, man. इतका का नर्वस आहेस? नाही, नर्वस नाहीये, फक्त जरा टेन्शन आलंय. कसलं टेन्शन? उद्याच्या परफॉर्मन्सचं? रिअली? हे माझ्यासाठी नवीन आहे. आय मीन, ह्या आधी कोणत्याही परफॉर्मन्सच्या आधी तू इतका टेन्शन मध्ये कधीच नव्हतास. यू वर ऑल रिलॅक्स, चिलॅक्स, एकदम बिंदास. उद्या काय वेगळं आहे? हो, पण हे बघ, उद्या आरबीकेचे इन्व्हेस्टर्स येणार आहेत. सो त्यांना जर का परफॉर्मन्स आवडला ना, तर कंपनीला फंडिंग मिळेल, रेवती खुश होईल, कंपनी ग्रो होईल. आणि माझ्या सुद्धा फ्युचरच्या दृष्टीने खूप महत्वाचा दिवस आहे. माझी स्वप्न पूर्ण होण्याचा महत्वाचा टप्पा. सो मला एकही चूक करून चालणार नाही. आय हॅव टू गिव्ह माय बेस्ट. तुझी स्वप्न नक्की पूर्ण होते, कारण तू फक्त ती बघत नाहीस, तर ती पूर्ण करण्यासाठी झटतोस, मेहनत घेतोस. यू आर गोइंग टू बी ग्रेट टुमॉरो. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि आय एम शुअर तुला नक्की यश मिळेल. थँक्स वैदी. तुझ्याशी बोललो ना की एक कॉन्फिडन्स मिळतो, टेन्शन असं निघून जातं आणि सगळं एकदम सिम्पल वाटायला लागतं.
एक मिनिट. या. रेवती. हा बोल. हाय मानस, ड्रमरचं काम नक्की झालंय ना? हो झालं झालं. नक्की नीट वाजवेल तो? हो अगं, विश्वास ठेव माझ्यावर, चांगला वाजवेल तो, डोंट वरी. ओके, सो इट्स ऑल सेट देन, राईट? या ऑल सेट. मी सगळ्यांशी बोललोय, सगळे रेडी आहेत. अँड वी आर गोना रॉक टुमॉरो. ओके. या. बोल. काय? What? एक काम कर, मी काय सांगते ते नीट ऐक. आपण उद्या सकाळी भेटू आणि